हाय हॅलो नमस्कार, मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज आहे मिस्टरांचा बड्डे, तर त्यासाठी त्यांनी सुट्टी घेतली होती. तर मग म्हटलं चला कुठेतरी फिरायला जाऊया, घरी बसून तरी काय करणार. तर मग ते म्हणाले की ते बेगडेवाडी जवळच आहे. बेगडेवाडी डॅम खूप छान आहे बघायला आणि पाणी वगैरे वॉटरफॉल छान आहे तिथे. तर आम्ही तिथे जाणार होतो. तर तिथे गेलो, पण तिथे गेल्यावर समजलं की ते बंदच आहे. तर मग त्यानंतर ठरलं की मग लोणावळ्याला जाऊया म्हणून बुशी डॅमला. आणि आम्हाला उशीरसुद्धा खूप झाला होता, घरून निघायलाच 12 वाजले होते, कारण की रुद्र स्कूलला गेला होता. तर तो आल्याशिवाय काय जाता येत नव्हतं. तो आल्याच्यानंतर आम्ही निघालो. तर आम्हाला इथे यायला 1 वाजला होता. तर आम्ही इथे आलो, पण इथं आल्यावर समजलं की सगळं बंद आहे म्हणून इथे. तरी मग म्हटलं दर्शन घेऊन जावं मंदिरात. तर खाली गेल्यानंतर कळालं की दर्शनसुद्धा बंद केलेलं आहे, मंदिरसुद्धा बंद आहे. मंदिरसुद्धा चालू ठेवलं नव्हतं त्यांनी, मंदिरसुद्धा बंद करून ठेवलं होतं. तर मग काय म्हटलं जावं आणि थोडेसे फोटो काढून परत वापस जावं. पण मग म्हटलं की रुद्राचं चाललं होतं मला पाण्यात भिजायचं. तर मग तिथूनच आमचा प्लॅन चेंज झाला आणि मग आम्ही गेलो बुशी डॅमला. तरी ते बघू शकता तुम्ही, आम्ही खाली आलेलो होतो, पण सर्व ठिकाणी बंद म्हणून होतं, मंदिरसुद्धा बंद होतं. मग रुद्राचं चाललं होतं पाण्यात जायचं म्हणून. मग थोडं समोर इथे पाणी होतं, तर तिथे गेले होते मिस्टर त्याला घेऊन. तर इथे बघू शकता तुम्ही, सगळीकडं बंद होतं आणि सगळे जेवढे काही लोक आले होते ते सगळे येऊन परत वापस जात होते फोटो काढून. कारण की ते 2 दिवसापूर्वी चालू होतं, पण अचानकच बंद केलं का माहिती नाही. पाणी पण सुद्धा वाढलं आहे, पाणी दरवेळी कमी असतं, यावेळी पाणीसुद्धा खूप झाले. आणि तर मिस्टरांचं चाललं होतं की चला लोणावळ्याला जाऊया म्हणून. तिथे आमचं ठरलं होतं एकविरेचं दर्शन घेऊन वापस जायचं घरी. तर कारल्याला जायचं ठरलं होतं आधी, पण मग म्हटलं की चला आता जाऊया, समोर आलो आहे इथपर्यंत तर. आणि तिथून लोणावळा काही जास्त लांब नाही, मग म्हटलं समोरच जावं. तर चलो आता जातो आम्ही. इथून वापस फोटो वगैरे काढले थोडे आणि चाललो वापस. तरी तर मी मिस्टरांच्या हातात कॅमेरा दिला होता, त्यांना माहिती नव्हता. तर त्यांनी उभा कॅमेरा पकडला होता, आपण जसा नॉर्मल व्हिडिओ काढतो तसा. मग त्यांना म्हटलं की आडवा पकडा म्हणून. तरी ते बघू शकता वापस चाललो होतो आणि रुद्रचं चालू होतं की मला जायचं आहे म्हणून पाण्यात. तर तो इथे विचारायला गेला होता पोलिसांना. इथे एक हे होते, तर त्यांना विचारायला गेला होता तो की जाऊ का म्हणून पाण्यात. तर ते नाही म्हणले की गपचूप पळायला, मार भेटेल म्हणले की लगेच पळायला तो. तरी बघत होता मागे की जाऊ देतील का म्हणून. पण मग चला आता, मग त्याला त्या समोरच्या साईडने आम्ही परत खाली उतरून गेलो होतो तिकडे नदीमध्ये, पण तिथेसुद्धा पोलीस होते. मग म्हटलं चला जाऊया समोरच. तर बघू शकता मंदिरसुद्धा लॉक केलेलं आहे त्यांनी. आणि रुद्र खाली समोरच्या साईडून लोक चालले होते बरेच, तर म्हटलं जाऊन बघावं. तरी ते रुद्र गेला होता, रुद्र आणि रुद्रचे पप्पा खाली आधी. तर त्यानंतर मी गेले. ते रुद्रला भिजायचंच होतं पाण्यात, तर पॅन्ट वर करून त्याला म्हटलं थोडंसं हे करा. त्यानंतर त्याचं थोडंसं हे झाल्यानंतर आम्ही लगेच निघालो लोणावळ्याला जायला. तरी ते थांबलो होतो थोडा वेळ, त्यांचे मित्रसुद्धा येणार होते, मग त्यासाठी थांबलो होतो. त्यांना उशीर होत होता, मग म्हटलं आम्ही समोर जातो, तुम्ही या मागून. त्यानंतर समोर गेल्यानंतर इथं रुद्रला खाऊ घेण्यासाठी थांबलो होतो आम्ही. डायरेक्ट समोर जाऊया. तर चलो, व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा. आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. तर चला आम्ही जातो आता समोर. इथे बघू शकता छान वातावरण पावसाचं झालं होतं आणि धुकंसुद्धा खूप होतं. तर इथे बारीक पाऊस चालू झाला होता आणि रुद्रचं चालू होतं काहीतरी बडबड. त्यानंतर इथे पाऊस चालू झाला होता आणि समोर गेल्यावर खूप जोरात पाऊस चालू झाला. तर आम्ही थांबलो इथे रेनकोट वगैरे घालायला. तर रुद्रला मी इथे म्हणत होती भिजायचं का, तर तो हो म्हणत होता. आणि मग नंतर इथे रेनकोट वगैरे घातल्यानंतर थोडं समोर गेलो, तर जास्त जोरात पाऊस चालू झाला होता, तर काही व्हिडिओ काढताच नाही आला. आणि मग पुढं
जास्त वाढल्याच्याने आम्ही परत थांबलो होतो इथे. तर इथे लोणावळ्याजवळच आलो होतो आम्ही आणि मग इथे थोडंसं खायला घेतलं, नाश्ता वगैरे केला आणि परत समोर निघालो. तर इथे बघू शकता तुम्ही आम्ही लोणावळ्यामध्ये आलो होतो. तर इथे बी लोणावळ्यामध्ये खूप पाऊस चालू होता. तिकडे पाऊस चालू असतो कंटिन्यू. तर इथे पाऊस चालूच होता थोडं थोडा आणि मग नंतर डायरेक्ट इथे लोणावळ्याच्या तिकडे गेलो आम्ही, बघू शकता तुम्ही. तर इथं आलो होतो लोणावळ्यामध्ये आणि चाललो होतो भुशी डॅमवर. मधात खूप छोटे छोटे वॉटरफॉल छान आहेत आणि एक मोठासुद्धा आहे, पण आम्हाला भुशी डॅमला जातो आम्ही दरवेळी गेलो तर. तर इथे बघू शकता छान पाऊस आणि धुकं वातावरण तर खूपच छान झालं होतं. बघू शकता तुम्ही, तुम्हाला दिसतच असेल. तरी मोबाईलमध्ये एवढं कॅमेऱ्यामध्ये छान येत नाही जेवढं की छान वातावरण होतं तिथले. इथे बघा किती छान धुकं, डोंगर आणि पाऊस, खूप छान होतं वातावरण. आणि आम्हाला गाडीवरच जायला आवडतं दरवेळी. गाडीमध्ये प्रवास सहनसुद्धा होत नाही मला, त्याच्याने गाडीवर खूप मजा येते. तर गाडीवरच जायला मजा येते. तर चलो आम्ही डायरेक्ट आता भुशी डॅमजवळ गेल्यावर भेटतो. इथे बघू शकता छान असा वॉटरफॉल होता. गर्दीसुद्धा खूप होती इथे आणि इथे काही थांबलो नाही आम्ही, डायरेक्ट भुशी डॅमलाच गेलो. तिथे एवढी गर्दी होती पण जास्त नव्हती. ते बघू शकता वातावरण खूप छान आहे. तर इथे आलो होतो आम्ही भुशी डॅम. ते बघू शकता तुम्ही, तिकडे धुकं आहे, धुकं असल्याच्याने जास्त दिसत नाही आहे. तर इथे आम्ही आलो होतो भुशी डॅमवर. रुद्राला आल्या आल्या पहिले पाण्यात बसवलं, खेळ म्हटलं पाणी. तर इथे रुद्राची आणि त्याच्या पप्पाची मस्ती चालूच होती. चला आम्ही एन्जॉय करतो, तुम्ही व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा. इथे रुद्राचं चाललं होतं वरती जायचं म्हणून, तर आम्ही त्याला वरती घेऊन गेलो होतो. इथे बघू शकता पाऊस चालू होता आणि धुकं छान पडलेलं होतं. खूप छान वातावरण होतं. मग काय थोडा वेळ एन्जॉय केलं आणि निघालो वापस घरी. तरी ते मधात थांबलो होतो आम्ही नाश्ता, वडापाव आणि बुट्टा खायला. पाऊस म्हटल्यावर बुट्टा खायला तर मज्जाच येते.
तर इथे छान गरमागरम भुट्टा घेतला आम्ही आणि वडापाव. आणि इथे बघू शकता पाऊस चालू झालेला होता थोडा थोडा. आणि इथे आम्ही छान गरमागरम भुट्टा खायला घेतला. तर मी रुद्रला तसाच घेतला होता बिना लिंबू मिठाचा, पण त्याला मीठ पाहिजे होतं आणि लिंबूसुद्धा. तर त्याने परत सांगितलं लावायला. तर चला आम्ही आता छान नाश्ता करून घेतो. त्यानंतर समोर गेल्यावर छान एक ठिकाण बघून नाही का, तिथेच आम्ही मिस्टरांचा बड्डेसुद्धा सेलिब्रेशन केला. तिथेच केक कापला लोणावळ्यामध्येच, कारण की त्यांचे मित्र वगैरे इकडून सरळ एकविरीला त्यांचे हे राहतात, तर त्यांच्या इकडे जाणार होते. तर त्यानंतर इथेच आम्ही केक कट केला. रुद्राची मस्ती चालू होती, मी लावतो कॅन्डल वगैरे असं. तर इथे छान केक कट केला आम्ही. अगरबत्ती फुको, कॅन्डल फुको. पप्पा खाऊ घाल ना. तर इथून डायरेक्ट आम्ही ते दुकानावर थांबलो, चिक्की वगैरे घेतली. लोणावळ्यात आलो आणि चिक्की नाही घेतली असं तर होणारच नाही. तर इथे चिक्की घेतली आणि चॉकलेट वगैरे घेतले रुद्रला थोडे, आणि मग डायरेक्ट घरी गेलो. तर उशीर खूप झाला होता, तर पुढे काही शूट केलेलं नाही आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चलो बाय.